खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील 6 महिन्यापासून फरार आरोपी जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरची कामगिरी। दिनांक 24/9/2024 रोजी दुपारी 3:30 सुमारास नाशिक पुणे रोडवरील घंट्या म्हसोबा महाराज मंदिरामागील चिकन सेंटर दुकानासमोर रोडवर नाशिक येथे हर्षल राजेंद्र देवरे यांना लखन काशीत, क्रिश शिंदे व त्यांचे 5 ते 6 साथीदार यांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हॉकी स्टिकने, लाकडी दांडक्याने व धारदार शस्त्राने हर्षल राजेंद्र देवरे यांना मारहाण करून गंभीर दुखापत केली। त्यावरून हर्षल राजेंद्र देवरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाणे येथे दिनांक 25 रोजी गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी मार्गदर्शनाने सदर गुन्ह्यातील आरोपींचा गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे शोध घेत असताना पोलीस अंमलदार विलास चारोस्कर व पोलीस अंमलदार नितीन जगताप यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी शुभम हरगावकर व नानावली नाशिक येथील येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यावरून पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगडे, पोलीस हवालदार रमेश कोडी, देवीदास ठाकरे, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, जगेश्वर बोरसे, नितीन जगताप, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण सिरसाट अशा पथकाने नानावली परिसरातील फेमस बेकरी समोर नानावली नाशिक येथे शुभम हरगावकर यास सितापीने पकडून त्यास ताब्यात घेऊन उक्त गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली। नमूद आरोपीस पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले। सदर कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगडे, पोलीस हवालदार रमेश कोडी, देवीदास ठाकरे, रोहिदास लिलके, धनंजय शिंदे, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, जगेश्वर बोरसे, नितीन जगताप, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण सिरसाट अशांनी केली। हिंदुस्थान पोलीस टाइम्स सोबत राकेश पाटील, नाशिक।